द 7 इन्कम सोर्सेस. मी तुम्हाला आज असे 7 इन्कम सोर्सेस सांगेल जी तुमच्या लाईफमध्ये तुमचा फायनान्स स्ट्रॉंग करणार. नंबर 1 तुम्हाला पहिला अर्न इन्कम आहे. आता अर्न इन्कम म्हणजे काय? जो तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉब करत असाल, त्या जॉबमधनं जे पैसे कमवतात त्याला अर्न इन्कम बोलतात. जर तुम्ही बिझनेस करत असाल, जर त्या बिझनेसमधनं तुम्ही पैसे कमवत असाल, तर तुम्ही त्याला अर्न इन्कम, ह्याला ऍक्टिव्ह इन्कम पण बोलता. ठीक आहे. सेकंड इन्कम आपण जो प्रॉफिट इन्कम. आता प्रॉफिट इन्कम काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गोष्ट बाय करता आणि त्यानंतर तुम्ही त्याला सेल करता, तर जो प्रॉफिट येतो ना, फॉर एक्झाम्पल 10 रुपयाची गोष्ट तुम्ही 20 रुपयाला विकलात, तर तुम्ही जो 10 रुपये आहेत ना त्याला प्रॉफिट इन्कम असतो. जसे की आपण मार्केटमध्ये पण जेव्हा एखादा शेअर्स आपण विकत घेतो आणि त्याला आपण विकतो, त्याला प्रॉफिट इन्कम बोलतात. तिसरा तुम्ही इंटरेस्ट इन्कम. आता इंटरेस्ट इन्कम हा काय? इंटरेस्ट इन्कम एखादी गोष्ट तुम्ही फॉर एक्झाम्पल लेंड करता, पैसा एखाद्याला देता पैसा, आणि त्याचा जो इंटरेस्ट तुम्हाला मिळतो त्याला इंटरेस्ट इन्कम बोलतो. जसे की आपण एफडी वगैरे पण देतो. एफडी आपण लेंड करतो कुणाला? बँकला, आणि बँक आपल्याला इंटरेस्ट देते जे पण 5 ते 6% जे काय आहेत ते. हा तिसरा नंबरचा इंटरेस्ट इन्कम आहे. चौथा हा डिव्हिडंड इन्कम. आता डिव्हिडंड इन्कम काय? तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल असे कुठले तरी स्टॉक्स असतील, शेअर मार्केटमध्ये जे TCS चे स्टॉक्स असतील, तर त्याच्यामध्ये जे डिव्हिडंड येतात, जेव्हा ती कंपनी तुम्हाला डिव्हिडंड पैसे देते, तर त्याला डिव्हिडंड इन्कम म्हणतात. राईट आहे. तर ती पण जर तुमच्याकडे स्टॉक असतील, जर जर तुम्हाला माहित नसेल डिव्हिडंड इन्कम, पण तुमच्याकडे स्टॉक्स आहेत तर तुम्हाला भेटले असतील, तुम्ही जरा चेक करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर रेंटल इन्कम हा 5व्या नंबरला. मी रेंटल इन्कम सांगतोय. रेंटल इन्कम म्हणजे काय? एखादी आपण प्रॉपर्टी रेंट केली आणि जेव्हा त्या प्रॉपर्टीचं आपल्याला प्रत्येक महिन्याला भाडं भेटतो त्याला रेंट म्हणतात. ठीक आहे. फ्रॉम रेंटिंग आउट प्रॉपर्टी त्याला रेंटल इन्कम म्हणतात. सहावा कॅपिटल गेन. आता कॅपिटल गेन जेव्हा असेट असते, सॉरी, जेव्हा असेट असते, जेव्हा ती इन्क्रीज व्हॅल्यू होते, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर घर घेतलेलं असेल, व्हॉट एव्हर तुम्ही, तर त्या घराची जेव्हा व्हॅल्यू वाढते, तो जो कॅपिटल आहे ना तो गेन होतो. करेक्ट आहे. त्या असेटचा इन्क्रीज व्हॅल्यू असते त्याला कॅपिटल आहे. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट तुम्ही घेतली आहे, लेट्स पकडा तुम्ही एक लाखाला घेतलीत आणि एका वर्षानंतर त्याचा 1,10,000 झाली, तर त्याचा तो कॅपिटल गेन आहे. तर हा एक एक टाईपचा इन्कम आहे. लास्ट नंबर तुम्हाला रॉयल्टी इन्कम. आता रॉयल्टी इन्कम काय आहे? रॉयल्टी इन्कम, इन्कम फ्रॉम अदर युझिंग युअर वर्क. जेव्हा एखादी, आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल बघितलं तर माझी पुस्तकं आहेत. जेव्हा एखादी गोष्ट विकली जाते तर त्याला मला रॉयल्टी इन्कम मला भेटते. तर हा एक एक्झाम्पल आहे. बुक आहे, बुक एक मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल सांगितलं. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. जर तुमच्याकडे हे 7 इन्कम सोर्सेस नसतील तर तुम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला, कारण की ह्याच कारणामुळे तुमचा इन्कम वाढेल. ठीक आहे. जर तुमच्याकडे 7 इन्कम सोर्स नसतील तर तुम्हाला हे 7 इन्कम सोर्स तुम्हाला क्रिएट करावा लागेलच. ठीक आहे. जर तुम्हाला काही डिफिकल्टी येत असतील तर तुम्ही माझी एक कम्युनिटी जॉईन करू शकता, जी मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये ही टाकलेली आहे. आणि तिकडे जसं तुम्ही ग्रुपमध्ये, तिथे सगळेजण असे खूप जण जॉईन झालेले आहेत जे लाईक माइंडेड पीपल आहेत आणि त्या लोकांना फायनान्स त्यांचा स्ट्रॉंग करायचं आहे. कम्युनिटी व्हेरी सिरियस पीपलची आहे. तर जर तुम्हाला तुमचा फायनान्स चांगला करायचा असेल आणि तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम व्हायचं असेल तर तुम्ही कम्युनिटी जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे.